अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या 23 एप्रिल मंगळवार आहे, हनुमान जन्मोत्सव, हनुमान जयंती आहे आणि उद्याच्या दिवशी देवघरामध्ये आपल्याला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे। अतिशय हा प्रभावी उपाय आहे। बघा, श्री रामनवमी झाली की लगेचच हनुमान जयंती येत असते। चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीला आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो। या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये एक विशेष नैवेद्य ठेवायचा आहे, तो हनुमानजींना अतिशय प्रिय आहे। हे बघा, हनुमानांची जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरामध्ये नसते, पण या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलं, काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक छोटासा फोटो पाटावर मांडून तुम्ही या दिवशी हनुमान जन्मोत्सव घरच्या घरी साजरा करू शकतात। आणि एक अगदी छोटासा फोटो असेल तर ते सुद्धा चालेल, किंवा नाही तुम्ही फोटो मांडला तरी सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये हा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचाच आहे। त्यामुळे तुमच्या मनामधली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। घरातली गरिबी दूर होते, घरामध्ये सतत कटकटी, भांडणं, काही वास्तुदोष लागले असतील, काही पीडा लागलेल्या असतील तर त्या दूर होतात। आणि आपल्याला माहिती आहे की हनुमान जन्मोत्सव हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, तर त्यामुळे उद्याच्या प्रभावी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून घरातल्या देवांची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवासमोर हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे। जमल्यास तुम्ही हनुमानजींचा फोटो ठेवून सांगितल्याप्रमाणे पूजा नक्की करा। फक्त तुम्ही फोटो ठेवा, हळद कुंकू अक्षता त्यांना शेंदूर जो आहे तो लावा। अगदी अशी छोट्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात आणि यामुळे बजरंगबली जे आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते। आपल्या कुटुंबावर कसल्याही प्रकारचं संकट अडचणी जे आहे ते येत नाही। ते जे हनुमान जे आहे ते अजूनसुद्धा त्यांचे जे भक्त आहे त्यांना ते दर्शन देत असतात, तर त्यामुळे ते एक जागृत देवता आहे, म्हणून त्यांना प्रसन्न करणं सोपं आहे असं मानलं जातं। तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला जर काही अडचणी संकट असतील तर तुम्ही नक्की सेवा करा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे, तर उद्या देवघरामध्ये तुम्हाला गूळ आणि चणे, ठीक आहे, जे फुटाणे आपण म्हणतो तर ते काळ्या रंगाचे जे फुटाणे असतात तर ते आपल्याला आणि गुळासोबत तुम्हाला एकत्र करून वाटीमध्ये ते बारीक करून तुम्हाला देवासमोर अर्पण करायचे आहे। आणि सोबत एक छोटासा पाण्याचा ग्लास जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे। असा नैवेद्य तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचा आहे। तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरच्या देवांसमोर तुम्ही अर्पण केला तरी पण चालेल। आणि हात जोडून तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये अडीअडचणी आहे, काही संकट आहे, काही दुःख आहे, तर ते अगदी तुम्हाला मनापासून बोलायचं आहे की हे हनुमंता, मला या सर्व संकटांपासून मुक्ती दे, माझे रक्षण कर। आणि त्यानंतर तुम्हाला तो नैवेद्य जो आहे तो तिथेच थोडा वेळ ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि ते चणे आणि गूळ जे आहे ते थोड्या वेळाने, म्हणजे तुम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार कधी पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। आणि रात्री तुम्ही घरातले सगळेजण मिळून हा नैवेद्य जो आहे प्रसाद म्हणून खाऊ शकतात। तुम्ही सकाळी जमलं सकाळी करा, दुपारी जमलं दुपारी करा, रात्री संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा करा, हरकत नाही। तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा, पण उद्याच्या दिवशी न विसरता तुम्हाला गूळ आणि चणे हे देवांसमोर नैवेद्य म्हणून अर्पण करायचंच आहे। चणे म्हणजे बघा, आपण जे भाजीमध्ये वापरतो ते नाही, तर काळ्या रंगाचे जे फुटाणे असतात तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे, ठीक आहे। त्याच्यासोबत तुम्हाला गूळ, फक्त हा अगदी सोपा नैवेद्य तुम्हाला देवाला अर्पण करायचा आहे। हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय हा प्रभावी उपाय आहे। यामुळे तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते, सर्व अडचणींमधून तुमची सुटका होते। आणि हनुमान हे बलवंत आहे, तर त्यामुळे आपल्यावर कितीही दुःख आले, अडचणी, संकट काहीही आले तरी त्याच्यावर मात करून आपण हनुमंतासारखं आपल्याला बळ जे आहे ते येतं आणि त्या संकटावर आपण मात करतो। आणि हनुमानांचा एकदा आशीर्वाद जर आपल्यावर असेल ना, तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही। तर त्यामुळे तुम्हाला हा सांगितलेला उपाय नक्की करायचा आहे। हनुमान चालीसा तुम्ही यूट्यूबवर ऐका, मारुती स्तोत्र ऐका, राम रक्षा ऐका। या दिवशी प्रभू श्री रामांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। तुम्ही जो हनुमंताचा फोटो ठेवणार आहे त्याच्यासोबत प्रभू श्रीराम असतील तर अतिउत्तम, तसा सुद्धा फोटो मिळतो, किंवा तुम्ही मोबाईलला वॉलपेपर म्हणून तो लावला, त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल, हरकत नाही। पण उद्याच्या दिवशी अशी साधी सोपी पूजा तुम्ही नक्की करा। आणि जवळपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की जा, सांगितलेला नैवेद्य तुम्ही अर्पण करा। यासोबतच मी बरेचसे छोटे छोटे उपाय शेअर केलेले आहे, तर ते तुम्ही नक्की करा, तुम्हाला त्याचा भरभरून फायदा होईल। तर उद्याच्या शुभ दिवशी असा नैवेद्य अर्पण कराल अशी मी अपेक्षा करते। ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।